नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। मी सिद्धेश अनिल भंडारे आज पुन्हा एकदा आझाद मैदान आलो आहे आणि मुंबईमध्ये भूमिपुत्रांचं आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळतं। मच्छीमार बांधवांचा मोठ्या प्रमाणात मोर्चा भरला गेलाय। सुंदर असेल किंवा वाढवण बंदर असेल असे विविध मच्छीमारांचे मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांसाठी मुंबईचा भूमिपुत्र नाही, डहाणू असेल, पालघर असेल किंवा महाराष्ट्रभरातून जे मच्छीमार संघटना आहेत एकत्र आल्यात आणि त्यांचं आंदोलन आपण पाहतोय। काय सांगाल, आज आंदोलन करतायत, नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या? आज आपल्याला समज बघण्यात येत आहे की आज अख्खं आझाद मैदान अखंड महाराष्ट्रातले मच्छीमार बांधव, मच्छी व्यावसायिक आज जनसमुदाय इथं आपल्याला दिसत आहे। हे का? कारण जो आक्रोश या सरकारने मच्छीमारांवर ज्यांच्या अडीअडचणी जे उद्भवलेले आहेत त्याचं त्यांनी काही निवारा केलेलं नाहीये। आज वाढवण बंदर असू द्या, मच्छी मार्केट असू द्या, कोळीवाडे असू द्या आणि ससून डॉकचा जो मोठा विषय आहे ते कुठल्याही विषयावर सरकारने प्रॉमिस करून वचन देऊन सुद्धा त्यांनी काही केलेलं नसल्यामुळे आज नाईलाजाने मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यातले अखंड मच्छीमार बांधव आज इथं जमलेले आहेत। अरविंद सावंत साहेबांना आजच आम्ही पत्र दिलेलं आहे की ससून डॉकचे जे गोडाऊन्स आहेत, जे ससून डॉकचे गोडाऊन आहेत ते 2014ला सुप्रीम कोर्टाने एविक्शनची ऑर्डर दिली होती, जे 2025 मध्ये नोव्हेंबरच्या त्यांनी ती इम्प्लिमेंट केलं 10-11 वर्षानंतर। आणि 2015 मध्ये नितीन गडकरी साहेब जे शिपिंग मिनिस्टर होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की गोडाऊन आम्ही तुमच्या ताब्यातून घेणार नाही, तर महाराष्ट्र राज्य, केंद्र सरकार हे दोघं मिळून आपण एक त्रिपक्षीय करार करावा मुंबई पोर्ट्स बरोबर, जेणेकरून ससून डॉकचे गोडाऊन जाणार नाही। तर एक बाजूनी मुंबई पोर्ट्सने पोलिसांच्या सहकार्याने आम्हाला गोडाऊनातून बाहेर काढण्यात आलं, बोलले की सुप्रीम कोर्टाचं ऑर्डरचे इम्प्लिमेंटेशन करत आहे। तर ठीक आहे, आज इम्प्लिमेंटेशन तुम्ही सुप्रीम कोर्टाचे ऑर्डरची केली, त्याचप्रमाणे नितीन गडकरी साहेब जेव्हा शिपिंग मिनिस्टर होते आणि खडसे साहेब जेव्हा फिशरीज मिनिस्टर होते त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन आता त्यांनी करावं आणि आमचे मच्छीमारांचे जे गोडाऊन्स आहेत हे आम्हाला परत द्यावं, जेणेकरून जे मच्छीमारांचं भविष्य, आमचे जे लाईव्हलीहूड आहे, आमचं पोटापाण्याचा प्रश्न आहे, तो विषय आम्हाला कुठंतरी सॉल्व्ह करून देण्यात यावं। जर आमच्या मागण्या नाही झाल्या, आज तुम्ही बघितलं तिथे किती जनसमुदाय आलाय, भूमिपुत्र आलो। भूमिपुत्र तर आमच्या ज्या मागण्या आहेत, आज जो वाढवण रद्द करा, जर नाही झाला तर आम्ही याच्या पुढे उपोषणावर बसू। जोपर्यंत आमच्या हक्काचे आहेत ज्या मागण्या आहेत, जसा वाढवण बंदर आहे, ससून डॉकचे गोडाऊन्स आहेत, आमच्या भूमिपुत्राच्या जागा आहेत ज्या आज सरकारने त्याच्यावरती अतिक्रमण करून जे शासकीय प्रोजेक्ट आणले, जसे कोस्टल रोड आणलेत, थीम पार्क आणलेत, अशा अनेक प्रोजेक्ट शासन आमच्या राबवतोय, पण मरीना आणल्यात। जर शासनाने असंच जर केलं आणि आमच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या, ज्या आमच्या अडीअडचणी ज्या आमच्या मागण्या आलेल्या आहेत त्या जर पूर्ण नाही केल्या, त्याच्या पुढे आम्ही याच्याहून जास्ती लोक आंदोलन आणू आणि अक्षरशः उपोषण करू, तेही अमन उपोषण असेल। हे आमचा मच्छीमारांकडून असं सरकारला सांगणं आहे की तुम्ही तुमच्या मागण्या आज ज्या आमचे शिष्टमंडळ जाईल मंत्रालयामध्ये, विधानभवनमध्ये, तर त्या ऐकून घेतल्या पाहिजे। आम्ही काय मागत नाही, जे आमचं आहे तेच मागतोय। आम्ही काय दुसरं सरकारने आम्हाला दिलेलं आहे त्या मागत, जे आमच्या हक्काचं आहे, जे बंदर आहे, जे आमच्या जागा आहेत किंवा हे वाढवण बंदर ते रद्द करा, हे आमच्या मागण्या आहेत, त्या आमच्या हक्काच्या आहेत। त्या काय सरकारने आम्हाला कुठल्या त्याला जेवण भेटणार नाही, जे आम्हाला जर नाही दिलं तर आम्ही आमच्या पोटासाठी आम्ही उपोषण करू। आताच बोलले कृष्णदा पवळे बोलले, ते आमचे नेतृत्व ससून म्हणून करतातच, पण मी स्वतः बीजेपीचाच कार्यकर्ता आहे आणि साहेबांचा खास आहे। माझं नाव दिलीप मधुर कोळी। आम्ही साहेबांना स्वतः पवळे जाऊन निवेदन दिलं होतं की ससून डॉकमध्ये कधीच राजकारण आलं नाही पाहिजे, आणि तसा शब्दही साहेबांनी दिला होता। पण ज्या वेळेस सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आली तेव्हा साहेबांनी हात वरचा केला आणि अक्षरशः साहेब बोलले का हे माझ्याकडून होणार नाही, पण साहेब जर बोलले असते तर साहेब 100 थांबू शकले असते। आणि आजही साहेब आमचेच आहेत आणि साहेबांना मच्छीमारांकडे विनंती आहे की साहेबांनी येऊन ते गोडाऊन ओपन करून द्यावे, ही माझी मच्छीमारांकडे विनंती आहे साहेबांना। आणि हा जो सांगतो साहेब ऐकतील, पण साहेब का ऐकत नाही, साहेबांच्यावरती प्रेशर आहे हे काय मला माहिती नाही, पण साहेबांनी ऐकलं पाहिजे। आणि जे आमचे गोडाऊन्स आहेत, बघा गोडाऊन्स आहेत म्हणजे मच्छीमार हा व्यवसाय एकत्र कुटुंब आहे आमचा ससून डॉकमध्ये।
मच्छीमार आणली तर मासे आणले तर मासे विकत जाणार आहेत, ते गोडाऊनमध्ये साठवणार आहेत, तिथे जाणारे लोक आहेत, मग ते उदाहरण कुठे करतील? हा प्रश्न आम्ही साहेबांनाही माहिती आहे, पण साहेबांनी जर आम्हाला खरोखर गोडाऊन उघडून दिले तर मी साहेबांचे आभार मानेन मच्छीमारांच्या वतीने, आणि खरं साहेबांचे गोडाऊन उघडून द्यावे आमच्यासाठी. हा तर आता फक्त पिक्चरचा ट्रेलर आहे, याच्यापेक्षा बी राजव्यापी आंदोलन आम्ही करणार आहोत. कारण आज ससून डॉगमध्ये लाखोनी लोक पोटं भरतात आणि त्याच्यावर जर तुम्ही सरकार गदा आणत असेल तर हा मोर्चा फक्त तुम्हाला एक पिक्चरचा ट्रेलर दाखवला आहे. भयंकर, याच्यानंतर कुणाचं काय होईल ते सांगता येत नाही. त्यासाठी सरकारनं आमचा सगळा विचार करावं. ससून डॉग असेल, वाडवळ बंदर असेल, याचा सगळा विचार करावं. तुमचे नार्वेकर साहेब असतील ते सर्वांचे आपलेच आहेत, पण त्यांनी सुद्धा सर्व विचार करून जे गोडाऊनला टाळे वगैरे लावले, सील केलेलं आहे, ते आम्हाला परत दिलं तर आम्ही त्यांचे खरोखर आभारी असतो.